नमस्कार मंडळी, कसे आहात? मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे MS17 टू नॉर्वे. तर आजचा व्हिडिओ नॉर्वेच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल असणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बस, ट्रेन या सगळ्या गोष्टी आहेत, पण आजचा व्हिडिओ हा फक्त बसेस बद्दल असणार आहे. इथल्या सिटी बस कशा असतात, काय असतात, त्यामध्ये काय फॅसिलिटीज असते आणि इथल्या सिटी बसमध्ये कंडक्टर वगैरे असतात का, किंवा तिकीट तुम्हाला कसे काढावे लागतात वगैरे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग बघूयात. आता आम्ही बस स्टॉपवर आलेलो आहोत. बस स्टॉप हा अगदी आमच्या घराच्या जवळच आहे. तुम्ही बघू शकता बस आलेली आहे. तर गाईज, आता आम्ही बसमध्ये आलेलो आहोत आणि तिकीट ऑनलाईनच बुक केलेलं असल्यामुळे राहुल आता इथे तिकीट दाखवत आहेत आणि तुम्ही बघू शकता की आता आम्ही बसमध्ये आलेलो आहोत. तर बस आतमध्ये एकदम क्लीन आणि नीट असते आणि तुम्ही बघू शकता की बसमध्ये सध्या कोणी नाही आहे, कारण ज्यावेळी ऑफिस टाईम असतो, स्कूल टाईम असतो, त्यावेळेस बसेसला जास्त गर्दी असते. एरवी एवढे बसमध्ये जास्त कोणी नसते. आणि इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक बसमध्ये अशा प्रकारची डस्टबिन पण असतात. आणि या साईडला तुम्हाला जे ब्लॅक बेल्ट दिसत आहेत ना, तर ते बेल्ट यासाठी असतात की जर तुम्हाला बसमधून सायकल किंवा जर तुमच्याकडे बेबीचं स्ट्रॉलर असेल, तर या गोष्टी तुम्हाला बसमधून व्यवस्थित नेता येईल, त्यासाठी हे बेल्ट्स असतात, जेणेकरून तुम्ही सायकल स्ट्रॉलर या बेल्टला टाय करू शकता. आणि आपल्याकडे जसे बसेसला 2 डोअर्स असतात, तसे इथेही असतात, म्हणजे एक्झिट आणि एंट्रीचे डोअर. तर हा एक्झिट डोअर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की जे सिनियर सिटीजन्स आहेत, तर त्यांच्यासाठी हे सीट्स त्यांच्यासाठी आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक सीटच्या जवळ चार्जिंग पोर्ट्सही दिलेले असतात. आणि हे जे बटन तुम्हाला दिसतंय स्टॉपचं, तर हे बटन यासाठी असतं की ज्यावेळी तुमचा स्टॉप येतो, तर तुम्हाला हे बटन प्रेस करावं लागतं, म्हणजे ड्रायव्हरला समजतं की तुम्हाला आता या स्टॉपवर थांबायचं आहे, कारण या बसेसला कंडक्टर वगैरे नसतात, तर सगळ्या गोष्टी ड्रायव्हरच हँडल करतो. तर त्यामुळे हे असे स्टॉप बटन्स प्रत्येक सीटच्या जवळ दिलेले असतात. आणि इथे थंडी असते, त्यामुळे हिवाळ्यात इथे बसेसला पण हीटर असतात. तुम्ही बघू शकता की इथे हीटर आहे सीटच्या अगदी जवळ. आणि इथे प्रत्येक बसमध्ये अशा स्क्रीन दिलेल्या असतात. आणि या बसमध्ये 2 स्क्रीन असतात, म्हणजे एक मागे असते आणि एक पुढे असते, जेणेकरून तुम्हाला या स्क्रीनवर बघून समजेल की आता नेक्स्ट स्टॉप कुठला आहे आणि कुठे आपल्याला उतरायचं आहे किंवा किती वेळ आहे, हे सगळं या स्क्रीनवर दिलेलं असतं. आणि आता आमचा स्टॉप आलेला आहे, त्यामुळे मी आता इथे स्टॉप बटन दाबलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की रेड कलरमध्ये स्टॉप साईन आलेला आहे. आणि असंच ड्रायव्हरच्या स्क्रीनवरही तो स्टॉप साईन आलेला असतो. आणि आता मी खाली उतरते आहे. तर गाईज, आता आम्ही बस स्टॉपवर आलेलो आहोत. मी तुम्हाला दाखवते की बस स्टॉप कसा आहे. आणि हो, माझ्याकडे जॅकेट आहे, कारण इथे उन्हाळा असो काही असू दे, तुम्हाला जॅकेट हे कंपल्सरी घ्यावंच लागतं. चला. ही झाडं वगैरे तुम्हाला दिसत असेल की खूप सुकलेली आहेत, पण आता सध्या एप्रिल मंथ सुरू झाला आहे, तर इथे आता स्प्रिंग सीझन
सुरू होईल, म्हणजे ऑलमोस्ट झालाच आहे. तर आता यालाही छान पालवी वगैरे फुटेल. पानं तर याची गळालेली आहेतच, तर अजून काही दिवसांनी यालाही छान पालवी फुटेल. आणि उन्हाळ्यात एवढं सुंदर वातावरण किंवा एवढं सुंदर दिसत नाही झाडं वगैरे, जसं की तुम्ही इथेही बघू शकता की इथेही छान आता प्लांट्स लावलेले आहेत. आणि असेच पॉट पूर्ण सिटी सेंटरमध्ये ठेवलेले असतात आणि ते समरमध्ये एवढं छान दिसतं, खूप सुंदर दिसतं. तर गाईज, तुम्ही माझ्या पाठीमागे जो बोर्ड बघताय, तर हा इन्फॉर्मेशन बोर्ड आहे. म्हणजे ह्या बस स्टेशनवर ज्या बस येतात, तर त्यांचं पूर्ण रूट आणि कुठली बस कुठे असणार आहे वगैरे ते सगळं इथे दिलेलं आहे. आणि इथे जे आहे तर इथे टायमिंग्स वगैरे असतात, पण ते आता सध्या दिसत नाही आहे. पण इथे ते नॉर्मली असतात टायमिंग वगैरे. आणि इथे बस आणि ट्रेन दोन्हीचेही इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही बघू शकता या साईडला ट्रेन स्टेशन आहे आणि तिकडून ट्रेन पण येते. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, ट्रेन येते. आणि ह्या ज्या कार्स वगैरे दिसतात ना, ते टॅक्सी स्टेशन आहे. तर सगळं तुम्हाला ओव्हरऑल एका ठिकाणीच मिळतं, म्हणजे बसेस, ट्रेन आणि टॅक्सी. तर हे ट्रेन स्टेशन आहे. आणि ट्रेनबद्दलचाही एक सविस्तर व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे. जर आता तो ट्रेनचीही माहिती या व्हिडिओमध्ये घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं मी आज फक्त बसबद्दलच सांगणार आहे. जसं की आम्ही आता जी प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत, तुम्हाला इकडे पण दिसत असेल. तर इथे जे आहे ना, तर इथे तुम्हाला पूर्ण डिटेल बसची दिलेली असते, की म्हणजे कुठली बस कधी येणार आहे काय वगैरे. तर इथे बसचं टाईम टेबल दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की मंडे टू फ्रायडे मध्ये इथे बसचं टाईम टेबल आहे. आणि सॅटर्डे आणि संडे इथे हे रिकामं आहे, कारण सॅटर्डे संडेला म्हणजे बसेस अवेलेबल नसतात, तर त्या आपल्याला ऑर्डर कराव्या लागतात. मग ऑर्डर ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस ती बस आपल्याला घ्यायला येते. तर त्यामुळे इथे हे रिकामं आहे, हे 2 बॉक्सेस. आणि तुम्ही ही जी क्लिप बघताय, तर ही रात्री ऑलमोस्ट 9:30 वाजताची क्लिप आहे. कारण रात्रीही खूप सुंदर दिसतं. तर मी विचार केला की ही क्लिप पण आपण यात ॲड करूया, म्हणून मग मी ही क्लिप यात टाकलेली आहे. तर काही आता खूप थंडी वाजलेली आहे. इथे उन्हाळा स्टार्ट झाला आहे, पण तरीही भयानक थंडी आहे आणि मला लिटरली खूप थंडी वाजते. तर मी आता छान कॉफी घेणार आहे. चला तर मग जाऊया, आपण छान कॉफी घेऊया. चलो. आता आम्ही आलेलो आहोत एक्सप्रेसो हाऊसमध्ये. आणि इथे आल्याच्या नंतर मी माझा काय मूड चेंज केला आहे. मी आता फ्रॅपेनो घेणार आहे आणि राहुल माहीत नाही काय घेणार आहे, पण मी माझ्यासाठी फ्रॅपेनो घेणार आहे. चला ऑर्डर दिली.
वाटला आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला तेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.